मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे। जरांगेंनी दुसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाला सुरुवात केली आणि आंदोलनाचं लोण महाराष्ट्रभरात पसरले। राज्यभरात विविध ठिकाणी साखळी उपोषण सुरू झालेत। याला प्रतिसादही मिळतोय, पण शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आलं। यावरून मराठा आंदोलनाची दिशा नेमक्या कोणत्या बाजूला जाते हा प्रश्न उपस्थित होतो। सद्यस्थितीला मराठा आंदोलनाचा चेहरा म्हणून जरांगेंकडे पाहिलं जातंय। सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टिमेटमची मुदत संपत आली तेव्हा जरांगेंनी महाराष्ट्रभर दौरा केला, विविध माध्यमांशी संवाद साधला। या सर्व ठिकाणी त्यांनी शांततेत आंदोलन करण्याची भूमिका मांडली होती। पण जरांगेंचं दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण सुरू झालं। पण आता मात्र राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी भीषण हिंसाचार घडून येतोय आणि मराठवाडा त्याचं केंद्र ठरतंय। या हिंसाचारादरम्यान जरांगेंनी घेतलेली भूमिका मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतेय। यात जरांगेंचा संचारबंदीला विरोध असेल तर हिंसाचार रोखायचा कसा असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन चिघळलं आणि बीड जिल्हा हिंसाचाराचं केंद्र बनलं। याच बीडमधल्या हिंसाचाराच्या आरोपींवर कारवाई केल्यास बीडमध्ये उपोषण करणार असल्याची भूमिका जरांगेंनी घेतली। बीडमधल्या 2 आमदारांची घरं पेटवण्यात आली। अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहेत। त्यात सहभागी लोकांवर 307 दाखल करून कारवाई करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केली। लोक घरात असताना घरं जाळण्याचा प्रयत्न झाला, त्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं। 50-55 जणांची ओळखही पटलीये। कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत, त्यामुळे आरोपींवर 307च्या अंतर्गत गुन्हे दाखल होतील। जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका फडणवीसांनी घेतली। पण तुमचेच लोक हिंसाचारात घुसवता आणि आमच्यावर कारवाई करता। तुम्ही आम्हाला 307 शिकवायले, कर तुला काय करायचंय, फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी पलटवार केला होता। आता फुटेज उपलब्ध असताना, गुन्हेगारांची ओळख पटलेली असताना जरांगेंनी केलेल्या अजब विधानाची आता चर्चा रंगली। संचारबंदी हिंसाचारावर जरांगे काय म्हणले तेही बघू। जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला। बीड जिल्हा हिंसाचाराचा केंद्रबिंदू बनलाय। 2 आमदारांची घरं पेटवण्यात आली, शेकडो बसेस फोडण्यात आल्या। परिस्थिती इतकी चिघळली की संचारबंदी लागू आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करण्याची भूमिका गृहमंत्र्यांनी घेतली। यावर जरांगेंनी केलेल्या वक्तव्यावरून आश्चर्य व्यक्त केलं जातं। जर तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला तर मी स्वतः इथून उठेन, बीडचे एसपी कलेक्टर समोर येऊन बसेन। मग तिथं 5 लाख मराठा येईल की 10 लाख मराठा येईल हे माहिती नाही। मी तिथं बीडमध्ये समोर येऊन बसलो तर सरकारची खूप फजिती होईल, याची तुम्ही काळजी घ्या। मी कलेक्टर आणि एसपीच्या दारात जाऊन बसू शकतो असं वक्तव्य जरांगेंनी केलं। यानंतर आधी आमचं आंदोलन मग तुमची संचारबंदी अशी भूमिका जरांगेंनी मांडली। हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली जाते। जरांगेंनी संचारबंदीलाही विरोध केलाय। बीड नंतर धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली। हिंसाचाराच्या घटना पाहता शाळकरी मुलांची सुरक्षा लक्षात घेऊन शाळांनाही सुट्ट्या देण्यात आल्या, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात। परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत। या आदेशालाही जरांगे विरोध करतात। एका बाजूला जरांगे शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन करत होते, पण परिस्थिती चिघळल्यानंतर यंत्रणांनी संचारबंदी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले। या प्रयत्नांनाही जरांगेंनी खुला विरोध केला। तुम्ही तुमची संचारबंदी अमकं तमकं काय राबवायचे ते राबवा, पण जर महाराष्ट्रातल्या माझ्या कोणत्याही माणसाला त्रास झाला तर सरकारसह संबंधित प्रशासनाला सांगतो। जर तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही सुद्धा तुम्हाला गप्प बसू देणार नाही, याला धमकी समजू नका अशी भूमिका जरांगेंनी घेतली। मग आता असा प्रश्न उपस्थित होतो की जर जरांगेंचा संचारबंदीलाही विरोध असेल तर हा होणारा हिंसाचार रोखायचा कसा? तर मराठवाड्यात होणाऱ्या हिंसाचाराचा उद्रेक सरकारसह सामान्य नागरिकांसाठीही सध्या त्रासाचा ठरतोय। मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय। सरकार विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष होत असताना सामान्यांचे मात्र हाल नकोत अशी भूमिका ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी मांडली होती। हिंसाचार करणारे कोणीही असोत, त्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध असो वा नसो, संचारबंदी करूनच चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणली जाते याची पुरती कल्पना असतानाही जरांगे यांचा संचारबंदीला विरोध आहे। आधी मराठा आंदोलन मग तुमची संचारबंदी असा पवित्राच त्यांनी घेतलाय।
आता संचारबंदी झाली नाही तर समाजविघातक घटकांना अधिक मोकळीक मिळेल. यामुळे हिंसाचाराच्या सातत्याने घटना घडतील. सामान्य नागरिकांसह इतर समूहांचा मराठा आरक्षणाला असलेल्या समर्थनात घट होईल. याचा विचारही जरांगेंनी करायला हवा, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. बीडमध्ये घडलेल्या भीषण हिंसाचारानंतर आता कुठं परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. अशातच जरांगेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जातीवादी असल्याचा आरोप केला. यामुळे प्रशासन करत असलेल्या कारवायांना जातीवादाचं नाव दिलं जाऊन नवा हिंसाचार उफाळू शकतो, अशी शक्यताही वर्तवली जाते. बीडचा जो प्रकार झाला तो थांबवा. तुमच्या एसपीला आणि कलेक्टरला तंबी द्या. तुमचे एसपी आणि कलेक्टर किती हुशार आहेत हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यांना मराठा कुणबी असल्याचे पुरावे मागितले. त्यांनी सांगितलं बीडमध्ये काहीच नाही, इतके जातीवादी अधिकारी असतील हे आम्ही पहिल्यांदा बघितलं. मराठ्यांच्या आंदोलनाला तुम्ही त्रास दिला तर तुम्हाला जशास तसं उत्तर मिळणार हे मुख्यमंत्र्यांना मी जाहीर सांगतो, अशी भूमिका जरांगेंनी मांडली. आता सध्या राज्यात मराठा आंदोलनावरून पेटलेला वाद, हिंसाचाराच्या घटना आणि या सगळ्यात जरांगेंची एकंदर भूमिका यामुळे राज्यातली परिस्थिती आणखी चिघळेल का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. जरांगेंच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.